आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8. आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मानवी जीवनाची व्याख्या जर पुढील प्रमाणे केली तर फारसं काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. जीवन म्हणजे काय? चांगलं मरण यावं यासाठी निरंतर रामनामाचा अभ्यास करणे म्हणजे जीवन होय. जीवन 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 आम्ही म्हणतो. जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे चांगलं मरण यावं यासाठी रामनामाचा निरंतर अभ्यास करणे म्हणजेच जीवन. हे चांगलं मरण म्हणजे काय? एखाद्या एअर कंडिशनच्या बिल्डिंगमध्ये मरण आलं म्हणजे चांगलं मरण नव्हे. मरताना 10-20 लोक अंत्ययात्रेला आले म्हणजे चांगलं मरण नव्हे. देह चंदनाच्या लाकडात जाळला म्हणजे चांगलं मरण नव्हे. मग चांगलं मरण म्हणजे काय? तर मरणसमयी मुखामध्ये रामनाम यावं आणि देह सुटावा. मरणसमयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण येणं. लोकांनी आपल्या आपल्यापरीने जीवनाच्या अनेक व्याख्या केल्यात, अनेक प्रकारच्या व्याख्या. गडगंज संपत्ती कमवणं म्हणजे जीवन, गडगंज पैसा कमवणं म्हणजे जीवन, पदे आणि प्रसिद्धी मिळवणं म्हणजे जीवन. या जीवनाच्या शूद्र व्याख्या आहेत, जीवनाच्या शूद्र व्याख्या आहेत, घाणेरड्या व्याख्या आहेत. अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं. माझं वाक्य नीट ऐका आणि हृदयावर कोरा. अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं आणि ते स्मरण रामनाम असावं. रामनाम स्मरून प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण आणि याला म्हणतात सफल जीवन आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबार आहे, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मरण समयी मुखात राम नाम यावा आणि प्राण त्यागावा. बस 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 बस. मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं जीवन. म्हणून जीवनाची आपण अशी व्याख्या केली की चांगलं मरण यावं यासाठी निरंतर रामनामाचा अभ्यास करणे म्हणजे जीवन. आणि म्हणून मरणसमयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण त्यागावा. म्हणून ज्ञानोबा बोलले, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणसमयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण. मरण एक सोहळा ठरावं, तांडव ठरू नये. मरण सोहळा ठरावं. ज्ञानोबा बोलले का देहीची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना मनोज नाही धनंजयाची परे. जन्म मृत्यू हे सोहळे, जन्म सोहळा ठरावा, मरण सुद्धा सोहळा ठरावा. मरण तांडव ठरू नये, मरण तांडव ठरू नये. का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीतीचे पांडवा देह ठेवी. जो रामनाम स्मरून देह त्यागतो त्याचं मरण सोहळा ठरतं. एक साधारण जीव जन्माला येतानाही रडतो आणि मरतानाही रडतोच. पण एक महात्मा भले जन्माला येताना रडत असेल पण मरत असताना हसतमुख रामनाम घेऊन प्राण त्यागतो, त्याचं मरण सोहळा ठरतं, त्याचं मरण आनंद उत्सव ठरतं. आणि मरण प्रत्येक माणसाचं सोहळा ठरावं, या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल असावी, तर ते सफल जीवन आहे आणि ते चांगलं मरण आहे. संत कबीर बोलले, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. जन्माला येताना आम्ही रडत येतो, जग हसत असते पण आम्ही रडत असतो. लहान बाळ जन्माला रडत आहे, जग हसतंय. जन्माला येताना आम्ही रडतो, जग हसतंय. पण अशी करणी करा म्हणले की मरताना आम्ही हसावं आणि जगाने रडावं. ऐसी करणी कर चलो हम हसे
जगरोय मरताना हसतमुख रामनाम घेत प्राण त्यागावा, ते मरण सोहळा ठरतं, ते मरण उत्सव ठरतं, आनंद उत्सव ठरतं. मृत्यूचं प्रत्येकाचं, मृत्यूसोबत प्रत्येकाचं एक अतूट नातं आहे. मौत की हर एक के साथ रिश्तेदारी है, आज किसी से तो कल किसी से. मृत्यूचं प्रत्येकासोबत एक अतूट नातं आहे. फरक एवढाच आहे की ते नातं आज कोणासोबत आहे तर उद्या कोणासोबत आहे, एवढाच फरक आहे, पण नातं मात्र जरूर आहे. मौत की हर एक के साथ रिश्तेदारी है, आज किसी से तो कल किसी से. प्रत्येकासोबत मृत्यूचं नातं आहे. फरक एवढाच आहे की ते नातं आज कोणासोबत आहे तर उद्या कोणासोबत आहे. मनुष्य जन्माला येतानाच मृत्यूचं तिकीट काढून येतो. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला मरायचंय, पण कसं मरायचं, कसं मरायचं? चांगलं मरण यावं, आणि चांगलं मरण म्हणजे मरण समय मुखामध्ये रामनाम यावा आणि प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण. आणि हेच चांगलं मरण येण्यासाठी काय साधना करावी लागते, काय करावं लागेल की अंतसमयी आमच्या मुखामध्ये रामनाम येईल आणि आम्ही प्राण त्यागू आणि राममय होऊ, आम्हाला मुक्ती मिळेल. याचा थोडासा विचार मांडायचा. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंताने एक अतिशय सुंदर सिद्धांत मांडलाय. भगवान बोलले, आणि मरणी जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरण समयी जी वस्तू चित्तात येऊन उभी राहील, पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. माझं वाक्य पुन्हा आहे का? मनुष्य मरायला लागलाय, प्राण चाललाय. मरण समयी जी वस्तू चित्तात येऊन उभी राहील आणि प्राण सुटेल, पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. आणि मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते की जिच्यावर तुम्ही आयुष्यभर सगळ्यात जास्त प्रेम केलंय, सगळ्यात जास्त प्रेम केलंय. वाक्य पुन्हा सांगतो, गोंधळात असाल तर. आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या वर्षी तुम्हाला, पुढच्या जन्मी तुम्हाला त्याच वस्तूचा जन्म धरावा लागतो. त्यानावर काय बोलले, आणि जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार होऊ लागे. जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, जिवंत असताना ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मात तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आटवू धरी अंतकरण तेची होईजे. काय बोलतात ना बरं, जो आटवू धरी अंतकरण तेची होईजे. पण काय, एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, उरावर मरण आदळलंय, छातीवर मरण येऊन बसलंय, आणि मरण छातीवर बसले, उरावर बसलंय, त्या समय चित्तात जे आले, जे आठवले, ते पुढच्या जन्मात तुम्हाला बनावंच लागतं. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतकरण त्याची होईल. असा एक महान सिद्धांत भगवंत 8व्या अध्यायात मांडतात गीतेच्या, की आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समय तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. असा एक सिद्धांत भगवंतानं, भगवान श्रीकृष्णानं गीतेत मांडलाय. तुम्ही धावताय, पळताय, आणि पळताना तुमचे दोन्ही पाय विहिरीत पडले. पळताना मार्गात एखादी विहीर आली, एक पाय विहिरीत पडला तर तोल सावरता येईल दुसऱ्या पायावर, पण पळताना दोन्ही पाय विहिरीत पडले, तुम्हाला विहिरीत पडावंच लागतं. दोन्ही पाय विहिरीत पडलेत, पळताना विहिरीत पडावंच लागतं. तर मग तसं मरण समयी जे चित्तात येऊन उभं राहील, ते तुम्हाला बनावंच लागतं, त्याला पर्याय नाही. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईचे. आलं लक्षात? आणि म्हणून आम्हाला जागं व्हायचं, चांगलं मरण यावं यासाठी जागं व्हायचंय. मुखात रामनाम यावं आणि प्राण सुटावं, याला म्हणतात चांगलं मरण. अंतसमयी मुखात रामनाम कसा यावे, अंतकाल्याची मामे, हे रामनाम आमच्या मुखात कसं येईल, यासाठी आम्हाला काय करायचं. बघा तुम्ही, एखादा व्यापारी असतो, वर्षभर नाना प्रकारच्या वस्तू विकत घेतो आणि विकतो. वर्षाच्या शेवटी एकच सार येतं, एवढा एवढा नफा किंवा एवढा तोटा, 5 लाख नफा किंवा 5 लाख तोटा, एवढंच सार आलं.
वर्षभर नाना प्रकारच्या वस्तू घेतल्या आणि विकल्या, शेवटी एका आकड्यात उत्तर आलं, एकच सार आलं, इतका नफा किंवा इतका तोटा, 5 लाख नफा 5 लाख तोटा, हेच सार एका आकड्यात उत्तर आलं. आयुष्यभर नाना प्रकारची कर्म केली, नाना वस्तूवर प्रेम केलं, पण ज्या वस्तूवर विशेषत्वानं प्रेम केलं, सर्वात जास्त प्रेम केलं, ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि हे जीवनाचं सार ठरतं. आणि पुढच्या जन्मात तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. गणित करताना आपण नाना प्रकारचे आकडे मोडतो, अनेक संख्या दिल्यात आणि बेरीज करायची, नाना प्रकारचे आकडे मोडले गणित करताना, पण उत्तर किंवा सार शेवटी एका अंकात येतं, एवढी बेरीज. आयुष्यभर नाना प्रकारची कर्म केली आहेत, पण त्याचंही उत्तर किंवा सार एकाच आकड्यात येतं की ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले, जे कर्म विशेषत्वानं जास्त केले आणि ज्याच्यावर जास्त प्रेम केले, ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. असा एक महान सिद्धांत भगवंत त्या गीतेच्या 8व्या अध्यायात मांडतात. मग असाच जर नियम असेल की ज्या वस्तूवर जीवन जगत असताना आम्ही सर्वात जास्त प्रेम केलंय, तीच वस्तू जर चित्तात येऊन उभी राहत असेल आणि पुढच्या जन्मी जर तुम्हाला तीच वस्तू बनावी लागत असेल, तर ज्ञानोबा म्हणतात की बाबा मग रामनामावर सर्वात जास्त प्रेम कर ना, रामनामावर सर्वात जास्त प्रेम कर. असा सिद्धांत आहे की आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केलंय ती चित्तात येऊन उभी राहते मरण समयी, पुढच्या जन्मी तीच वस्तू तुम्हाला बनावं लागतं. मग असाच जर सिद्धांत असेल तर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम रामनामावर करा ना, म्हणजे मरण समयी रामनामाच चित्तात येऊन उभं राहील आणि राम म्हणून तुम्ही देह त्यागाल आणि पुढच्या जन्मी तुम्ही रामच बनाल आणि पुढच्या जन्मात राम बनणं म्हणजेच मोक्ष मिळणं. याला म्हणतात सफल जीवन आणि याला म्हणतात चांगलं मरण. मरायचं सगळ्याला, पण चांगल्या मरणाने मरावं. आपल्याकडे म्हणी पडतात, मेलं ते कुत्र्याच्या मौतीने, हे मरण चांगलं नाही. मरण चांगलं यावं आणि चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेला रामनामाचा अभ्यास म्हणजेच जीवन. आणि हे चांगलं मरण म्हणजे मरण समयी राम नाम स्मरावं प्राण त्यागावं, याला म्हणतात चांगलं मरण येणं. आणि म्हणून त्यांना मला बोलले की आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. असाच जर नियम आहे की ज्या वस्तू सर्वात जास्त प्रेम केले ती मरण समय चित्तात येऊन उभी राहते, तर रामनामावर सर्वात जास्त प्रेम कर, सदा स्मरावे मातेची तुवा, असाच नियम आहे. तर माझं स्मरण कर, रामनामावर प्रेम कर, मरताना राम चित्तात येईल, देह सुटेल आणि पुढच्या जन्मी तू राम बनशील. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. पुढच्या जन्मी राम बनशील आणि राम बनणं म्हणजेच मोक्ष मिळणं. आणि म्हणून तुकोबाराच्या या उक्तीकडे आम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. तुकोबारा बोलले, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. आयुष्याचं मोल करायचं असेल, या आयुष्याचं चीज करायचं असेल, शरीर धन्य करायचं असेल, तर नका वेचू बोल नामे विन. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघता कामा नये. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. आता बोलण्याची नाही देवाविना काही, आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरी विना काही, हा चंग बांधायचा. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका विचू बोल नामे विना. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द बोलू नका, तेव्हा जीवनाची घडी चांगली होईल. आलं लक्षामध्ये, हुकमी डाव पडेल आणि मरण समय रामनाम मुखात येईल आणि तुम्ही राम म्हणून प्राणत्याग आला. राम म्हणून प्राणत्याग म्हणजे रामस्वरूप बनाल आणि पुढच्या जन्मी तुम्ही रामच बनाल. शेवटची घडी गोड व्हावी यासाठी सातत्यानं राम गोका. आणि शेवटची घडी गोड होणं म्हणजे मरण समय रामनाम मुखात येणं आणि प्राणत्याग, याला म्हणतात शेवटची घडी गोड किंवा चांगलं मरण. एखादा विद्यार्थी असतो, वर्षभर अतिशय बारकाईने चांगला अभ्यास करतो, मन लावून अभ्यास करतो, उत्कृष्ट पेपर लिहितो आणि वर्गात पहिला येतो. तसं आम्ही जर आयुष्यभर रामनामाचा भरपूर अभ्यास केला, सातत्यानं राम गोगला, तर आम्हालाही आमच्या जीवनाचा पेपर चांगला सोडवता येतो आणि जीवन मरणाच्या परीक्षेत आम्ही पहिले येतो आणि जीवन मरणाचे स्वामी बनतो, अर्थात आम्ही देव बनतो. अर्थात मरण समय राम मुखात येतो आणि आम्ही प्राण त्यागतो आणि आम्ही जीवन मरणाचे स्वामी बनतो, अर्थात आम्ही देव बनतो.
तुम्हाला देव बनायचं आहे तर देवाने एक अतिशय सोपी युक्ती सांगितली ही, की मरण समय तुमच्या मुखात रामनाम यावं, तुम्ही देव बनाल. देव बनणं म्हणजेच मोक्ष मिळणं. डॉक्टर लोक गोळ्या देतात, आम्ही तुम्हाला गोळ्या देतो. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या नियमित खाव्यात, सकाळी एक संध्याकाळी एक. एकदाच सगळ्या गोळ्या तोंडात टाकेल मला तर जमत नाही, मरावं लागेल. गोळ्या नियमानं घ्याव्यात, सकाळी एक घ्यावी, संध्याकाळी घ्यावी, नियमित घ्याव्यात, दररोज घ्याव्यात. तसं रामनामही नियमित घ्यावं आणि दररोज घ्यावं. नित्य अमित हरिपाठ, नित्य असत्य अमित हरिपाठ जशी. कसं असं हरिनाम? नित्य असत्य अमित. रामनाम नित्य असावं, अमित असावं, अगणित असावं. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या नियमानं घ्याव्यात, दररोज घ्याव्यात. तसं रामनामही नियमानं घ्यावं, दररोज घ्यावं. एकदा शिवटी घेईल म्हणायला जमत नाही. आपल्याकडे प्रथा पडली असेल की एखादा तरुण माणूस जर परमार्थाला लागला तर त्याला मूर्खात काढतात. अरे का वय का देवदेव करायचं, त्याला गाढवात काढतात. हे का वय का तुझं, तू देवदेवाला लागला, तुझं व्हायचंय जायचंय सगळं व्हायचंय आणि इतक्या लवकर देवदेवाला लागला. नाथ बोलले, म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. काय बोलले? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. अरे तरुणपणात परमार्थ करायचा नाही, तू म्हणशील म्हातारपणी परमार्थ करील, पण काळ काय तुझा आज्ञाधारक आहे का? काळ तुझं ऐकणार आहे का? तू तरुणपणात मरणार नाहीस कशावरून? तरुणपणात मरणानं खिचून गेलं तर म्हातारपणी येईल कधी तुला? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. गलिच्छ प्रथा पडल्यात आपल्याकडे की तरुणपणात परमार्थ करायचा नसतो, देवदेव करायचा नसतो. देवदेवाचं वय म्हणजे तुमचं म्हाताऱ्या माणसाचं वय, मग देवळात जायचं, मग रामनाम घ्यायचं, तरुणपणात मजा करून घ्या. विचित्र कल्पना आहेत, चुकीच्या कल्पना आहेत. ज्या समय आपल्याला आठवलं की आपल्या जीवनाचं कल्याण हवं, ती घडी पुनर्जन्माची असते. त्यावर तुमचा पुनर्जन्म ठरवतो, तुम्ही देव बनणार का माणूस बनणार का दानव बनणार. आणि त्या क्षणी आपण स्वतःला सावरावं. आणि म्हणून जसा डॉक्टर दिलेल्या गोळ्या नियमित घ्या म्हणतो, रोज घ्या म्हणतो, तसं रामनाम हे नियमित असावं, दररोज असावं, सातत्यानं असावं. नित्य असत्य अमित हरिपाठ जसे. भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू असतो, दुधाची किंवा पाण्याची सतत धार चालू असते. थेंब 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 धार चालू असते. मला वाटतं दिवसभरात ते पाणी जर मोजलं तर लई झालं तर मोठ्या 2 बादल्या होतील. थेंब 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 ते पाणी गळते भगवान शंकराच्या पिंडीवर. ते सगळं पाणी जर मोडलं तर 2-3 बादल्या होतील. एकदाच 3 बादल्या घ्याव्यात आणि पिंडीवर ओताव्यात. जमल का? होता ना एकदाच 3 बादल्या, काय बिघडायला? कशाला थेंब 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 टाइमपास करायचा दिवसभर? पाणी थेंब थेंबच ओतावं. हे थेंब थेंब पाणी ओतणं हे शिवनामाचं प्रतीक आहे. थेंब थेंब पाणी ओतणं हे शिवनामाचं प्रतीक आहे, उपासनेचं प्रतीक आहे. पाण्याची धारी सतत असावी, सतत धार असावी. सतत धार शिवनामाची प्रतीक आहे, उपासनेची प्रतीक आहे. तसं हरिनाम हे सतत असावं, हरिनाम हे नित्य असावं आणि ते भक्तीचं प्रतीक असतं. नित्य हरिनाम असावं आणि हरिनामाला सत्कर्माची जोड द्यावी. हरिनामाला सत्कर्माची जोड द्यावी. दुष्कृत्य टाळावेत, पापाचरण टाळावं. एकही पाप हातून घडू देऊ नका. अशा भ्रमात राहू नका की आयुष्यभर आम्ही पाप करू आणि मरण समय राम म्हणून प्राण त्यागू. या भ्रमात राहू नका. आयुष्यभर पाप करून मरण समय राम नाम मुखात येत नसतं. त्याला आयुष्यभर राम घोकावा लागतो. म्हणून आयुष्यभर राम तो घोका, पण त्याला सत्कर्माची साथ द्या. दुष्कृत्य टाळा, पापाचरण टाळा आणि आपल्या हातून पाप घडू नये यासाठी मृत्यूचं सतत स्मरण ठेवा. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून मनुष्य जर जगला तर माणसाची पाप गळून पडतात, त्याच्या हातून पाप घडत नाही. माझं वाक्य पुन्हा ऐका. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगा. मी एक दिवस मरणार आहे अशी रोज आठवण करत जावी. तुमची पापं गळून पडतात, दुष्कृत्य हातून घडत नाही. मृत्यूची आठवण म्हणजे चांगल्याकडे वाटचाल, मृत्यूचा विसर म्हणजे वाईटाकडे वाटचाल. मृत्यूचं सातत्यानं स्मरण ठेवावं म्हणजे हातून पापाचरण घडत नाही. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगा. एकदा एक गावगुंड
बदमाश मनुष्य नाथ महाराजाकडे गेला. गावगुंड होता आणि नाथ महाराजाला जाऊन भेटला आणि म्हणाला, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? काय प्रश्न केलाय? तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? आम्हाला तुमच्यासारखं का जगता येत नाही. गावगुंड होता, मारामाऱ्या भांडण करणार. पण नाथांकडे गेला आणि नाथांना प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत, शांतीब्रह्म, तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? नाथ म्हणाले, बाबा माझं घडीवर सोड, मी तुला तुझं भविष्य सांगतो. आजपासून 8 दिवसांनी तू मरणारस. दचकलं ते शब्द नाथांचा आहे, हपकलं ते. मी काय बोलायले, दृष्टांत कशाकरता सांगायले? मूळ मुद्दा असा आहे की मृत्यू डोळ्यापुढे ठेवून मनुष्य जगला तर त्याच्या हातून पापाचरण घडत नाही. हा माझा मुद्दा आहे. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून मनुष्य जगला की त्याच्या हातून पापाचरण घडत नाही. गावगुंड नाथ महाराजाकडे गेलाय आणि नाथांना प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? आम्हाला तुमच्यासारखं का जगता येत नाही. नाथ म्हणाले, बाबा माझं सोड घडीवर, मी तुझं तुला भविष्य सांगतो. आजपासून 8 दिवसानं तू मरणारस. हा पकडला मनुष्य, दचकला, घरी गेला. जे अंथरून पकडलं, जे अंथरून पकडलं तर जागचं आले ना. बायकापूर्ण विचारलं, म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, नाथ महाराजांनी असं असं भविष्य सांगितले, आजपासून 8 दिवसानं मी मरणार आहे. शब्द नाथांचा कुठे मानता येणार. अन्न पाणी वर्ज केलं. बायका मुलांच्या आग्रहास्तव कसा बसा एखादा पाण्याचा गोट आणि अन्नाचा घास गळ्याखाली उतरत होता. अन्न पाणी वर्ष अंतरून धरलं, जागचं आले ना. 7वा दिवस उजडला. 8व्या दिवशी मरणार आहे. 7वा दिवस उजडला. नाथ महाराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज उद्या 8वा दिवस आहे, उद्या मी मरणार आहे. आज 7वा दिवस आहे, माझा काही उद्धार करा. उद्या मी मरणार आहे, 8वा दिवस आहे, आज 7वा दिवस आहे, मी आलोय तुमच्याकडं, माझा उद्धार करा, काही सांगा. म्हणले मार. नाथ म्हणले खाली बस. बसला. म्हणले तू मरणार फिरणार काही नाही. म्हणले मी तुला खोटं सांगितले. म्हणले हा? म्हणले हो खोटं सांगितले. बस म्हणले खाली. बसला, खुश झाला. म्हणले का बरं महाराज असं खोटं सांगितलं? म्हणले तू काय प्रश्न केला होता? म्हणले महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? म्हणले मला एक गोष्ट सांग, या 8 दिवसात तू किती पाप केलीस? 7 दिवस लोटली, मी तुला सांगितलं तू 8 दिवसांनी मरणार. 7 दिवस लोटली, या 7 किंवा 8 दिवसात तू किती पाप केली? तो म्हणला महाराज कशाचं पाप आणि कशाचं काय, सारखा मरणाचा वाघोबा डोळ्यापुढे दिसतंय. पाप कशाच्या जीवावर करू आणि कुणासाठी करू? मरण जर डोळ्यापुढे दिसते तर पाप कुणासाठी करू आणि का करू? म्हणले तू काय प्रश्न केलाय? तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप का? म्हणले तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो. नाथ बोलतायत मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो म्हणून माझं जीवन निष्पाप आहे. तूही मरण डोळ्यापुढे ठेवून जगलास 8 दिवस, तुझ्या हातून एकही पाप घडलं नाही. तुम्हीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगा, हातून एकही पाप घडणार नाही. आणि हातून एकही पाप नाही घडलं आणि मुखात सातत्यानं रामनाम असेल तर मरण समय निश्चित रामनाम तुमच्या मुखात येईल. तुम्ही राम म्हणून प्राण त्यागाल आणि तुम्ही राम स्वरूप बनाल, मुक्त व्हाल. पापाचरण टाळ आणि पापाचरण टाळण्यासाठी मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगा. पाप गळून पडतात, हरिनामाची अवीट गोडी लागते आणि हळूहळू विरक्ती वैराग्य जीवनात येऊ लागते. नाम मात्र नित्य असावं. कणाकणानं लक्ष्मी मिळावी लागते, तसं क्षणाक्षणानं रामनामाचा अभ्यास करावा लागतो. एकदाच करील शेवटी करील नाही. रामनाम नित्य असावं, दररोज असावं, सातत्यानं असावं. आपली कर्म हे आपल्या मनाचा एक आरसा असतो. आपण आरशात जर पाहिलं तर आरसा आपलं तोंड दाखवतो आपल्याला. आरसा आपलं तोंड आपल्याला दाखवतो. तसं कर्म ही मनाचा आरसा आहे. आपली कर्म दाखवत असतात की आपलं मन पुण्यवान आहे की पापवान आहे. आपलं मन, आपण केलेलं कर्म दाखवत असतं की तुमचं मन पापी आहे का पुण्यवान आहे, चांगलं आहे का वाईट आहे, ते कर्म सांगत असतं. वाईट कर्म घडलं ते कर्म म्हणतं तुमचं मन पापी आहे. चांगलं कर्म घडलं ते कर्म म्हणतं तुमचं मन पुण्यवान आहे.
म्हणून कर्माला मनाचा आरसा म्हणतात. कर्मरूपी आरशात मन दिसतं, म्हणून ते पुण्यवान का पापवान त्या कर्मावरून कळत असतं. वाईट कर्म वाईट मन, चांगलं कर्म चांगलं मन. वरून मन आपल्याला स्थिरावलेल्या पाण्यासारखं शांत दिसतं, पण त्या स्थिरावलेल्या पाण्यात जर दगड टाकला तर सगळी घाण खवंदळून वर येते. तसं कर्म मनात लपलेली घाण दाखवत असतात. मन पुण्यवान का पापवान दाखवत असतात, आणि कर्मानं मनातली घाण दाखवली की मनाला आवर घालायचा असतो. मना सदा मुठी धरुणी राय, मनाला आवर घालायचा असतो. डोळा पवित्र राखील, कान निंदा ऐकणार नाही, जीभ तोंडानं देवाचंच नाव घेईल, कुणाची निंदा करणार नाही. हात उठला तर आशीर्वाद देण्यासाठी किंवा दान करण्यासाठीच उठेल, कुणाला मारण्यासाठी उठणार नाही. मनाला आणि इंद्रियाला आवर घाला. डोंगरावर पडलेलं पाणी एका दिशेने वाहिलं तर त्याचा प्रवाह बनतो, त्याची नदी बनते. तसं जीवनाचा सगळा प्रवाह हरिनाम आणि सत्कर्मात खर्च केला तर त्याची सुद्धा भक्तिरूपी नदी बनत असते. म्हणून उभय विषय हरिनामात आणि सत्कर्मात खर्च करा. मुखानं हरिनाम घेत घेत आपला व्यवहार वरचेवर शुद्ध करणं म्हणजेच परमार्थ. मुखानं हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं म्हणजेच परमार्थ. मुखानं हरिनाम घेत घेत आपला व्यवहार वरचेवर शुद्ध करणं आणि आपल्या व्यवहारातली कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हाच परमार्थ असतो. आणि म्हणून सातत्यानं रामनाम गोकाल आणि त्याला सत्कर्माची जोड द्याल तर शेवटी हुकमी डाव पडेल, जीवनाची अंतिम घडी गोड होईल. मनन समय रामनाम मुखात येईल आणि राम म्हणून तुम्ही प्राण त्यागाल. आणि राम म्हणून प्राण त्यागणं याला चांगलं मरण म्हणतात, याला सफल जीवन म्हणतात. आणि म्हणून याला शेवटची घडी गोड होणं असंही म्हणतात. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराच्या सगळ्या उत्कृष्ट अभंगापैकी हा एक अभंग आहे. सगळी गाथाच उत्कृष्ट आहे, पण त्यात जे काही अधिक उत्कृष्ट अभंग आहे तुकोबाराचे त्यातला हा अभंग आहे. शेवट याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण नेमका हा अभंग 13व्याला आणि 10व्याला घेतात लोक मसन वाट्यात. त्या अभंगाचा अपमान करतात. बघा, महाराज जर बोलला ना एखाद्याचा 10वा असावा किंवा 13वा असावा, महाराज बोलिला की तू हाच अभंग घेणार. याच्यासाठी गेला होता शेवटचा दिस गोड व्हावा. त्या अभंगाचा अपमान आहे. मसन वाट्यात घेण्याचा अभंग आहे का? आणि मसन वाट्यात शेवटचा दिस गोड होता. अरे ते मेलं ना, ते जळालं, मेलं, पुढच्या युनीला गेलं. हा, आता काय त्याचा दिवस गोड करता मेल्यावर? आणि अशाने मसन वाट्यात हा अभंग आहे शेवटचा दिवस गोड होईल का? तुकोबाराच्या अभंगाचा अपमान आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराने वैकुंठाला जाताना काही सांगितलं नाही, एकच सांगितलं, आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्या. माझं काही घ्या की नका घेऊ, फक्त एकच घ्या, आमचा राम राम घ्यावा. याचे दोन अर्थ आहेत. माझा शेवटचा राम राम घ्या आणि दुसरा अर्थ आहे माझ्याकडून राम शब्द घ्या आणि राम गोका, तुमचं कल्याण होईल. आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा. माझ्याकडून राम घ्या बाबा, बाकी काही घेऊ नका. आणि तो राम गोका, तो घोकला तर मरण समय राम शब्द तोंडात येईल. राम म्हणून तुम्ही प्राण त्यागाल आणि पुढच्या जन्मात राम बनाल, म्हणजेच मुक्त भाग, तुम्ही देव बनाल. म्हणून तुकोबाराने राम दिलाय. आणि याला म्हणतात शेवटचा दिवस गोड होणे. मरण समय राम म्हणावून प्राण त्यागाव, याला म्हणतात शेवटचा दिवस गोड होणे. का मसन वाट्यात याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड, या अभंगाचे अपमान आहे. कोणी आलतू फालतू मनुष्य मरतो त्याच्या 10व्याला 13व्याला याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ते मेलं, कुठल्या युनीला गेलं, काय व्हायचं झालं, आता काय गोड होईल त्याचा शेवटचा दिवस? शेवटचा दिवस गोड म्हणजे राम म्हणून प्राण त्याग, याला म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि म्हणून सुरुवातीला आपण जीवनाची व्याख्या केली की जीवन म्हणजे काय. चांगलं मरण यावं यासाठी रामनामाचा केलेला निरंतर अभ्यास म्हणजे जीवन. मी डॉक्टर होऊन पैसे कमवणं हे जीवन नाहीये, तुम्ही शेतकरून शेती करणं हे जीवन नाहीये, कुणी नोकरदारनं पुढाऱ्यानं आपले काळजी करत ते जीवन नाहीये. हे तर आहेच, हे करायचंच आहे उदरनिर्वाहासाठी. पण जीवन 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 म्हणजे काय, तर चांगलं मरण यावं यासाठी रामनामाचा निरंतर अभ्यास करणे म्हणजे जीवन. अन्यथा ते जीवन माती बोले. मरताना राम जर तोंडात आला नाही तुम्ही मेले, व्यर्थ गेलं जीवन. काय त्या जीवनाला अर्थ आहे? मरताना राम म्हणावं आणि प्राण त्यागावं, ते सफल जीवन, याला जीवन म्हणतात. म्हणून जीवनाची व्याख्या जर काय करावीशी वाटली ती अशीच करावी लागेल की मरण समय मुखात रामनाम यावं यासाठी निरंतर रामनामाचा अभ्यास करणे म्हणजे जीवन.
आणि मरताना राम म्हणून प्राण त्यागणे म्हणजेच जीवन, सफल जीवन, चांगलं मरण, शेवटचा दिस गोड होणे. तुम्ही बघा गांधीजीचं जीवन बघा. गांधीजींना नथुराम गोडसेंनी गोळी मारली. गोळी लागायला आणि गांधीच्या तोंडातून हे राम शब्द निघाला आणि प्राण त्यागायला एकच झालं. म्हणून गांधीजीच्या समाधीवर महात्मा गांधी, म्हणून महात्मा गांधीच्या समाधीवर हे राम शब्द कोरलेला आहे. कुणाच्या समाधीवर दिसलं का? किती किती देशाचे पंतप्रधान गेले, राष्ट्रपती गेले, अनेक आले गेले, त्यांच्या समाधीवर हे राम कोरले का? फक्त गांधीजीच्या समाधीवर हे राम शब्द कोरलाय का? घडलेलं आहे. नथुराम गोडसेंनी गोळी मारली आणि गांधीजींनी हे राम म्हटलं आणि प्राण सोडला. किती रामनामाचा अभ्यास केला असेल? आपल्यासारखा एखाद्या मनुष्याला गोळी लागू द्या, मेलो रे बाबो आयो असले शब्द तोंडातून निघतील, काहीतरी घाणेरडे. आई ग मेलो रे बाबो रे, दादा रे, बाबा रे, आयो असं काहीतरी आम्ही म्हणू, पण राम म्हणणार नाही. आम्ही गोंधळून जाऊन काहीतरी विचित्र शब्द तोंडातून काढू. गांधीजी गोंधळले नाही. गोळी शरीरात शिरणं, हे राम आणि प्राण सोडणं. हा आत्मा महात्मा होऊन परत तत्वात विलीन झाला का? मरताना राम तोंडात आला. राम म्हणावं प्राण सुटावा, सफल जीवन, चांगलं मरण, याला शेवटचा दिवस गोड म्हणणे. याच्यासाठी आम्हाला जगायचं, याच्यासाठी आम्हाला जगायचं. आणि ज्याच्या तोंडात मरताना राम आला, जिंकलं. राम म्हणावं प्राण त्यागावं, ही शेवटची घडी गोड व्हावी, ही अंतिम घडी गोड व्हावी. म्हणून रामनामाचा अभ्यास निरंतर असावा. मरताना राम मुखात यासाठी रामनामाचा निरंतर अभ्यास करणे म्हणजे जीवन. हे रामनाम निरंतर असावं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. कसा शब्द आहे? सदा. म्हणून सदा 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 स्मरावे माते चित्वा. तू माझं स्मरण कर. कसं कर? सदा, सातत्याने माझं स्मरण कर. का? की मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे. मरण आलंय, वरावर मरण बसलंय, आणि अशा वेळेस जी वस्तू चित्तात येऊन उभी राहील ती वस्तू बनावं लागतं. असा जर नियम आहे तर सातत्याने माझं नाम घे ना. मरण समय मी तोंडात येईल, राम तोंडात येईल. राम म्हणून प्राण सोडशील, पुढच्या जन्मात तू राम होशील, मुक्त होशील, देव होशील, परमात्मा होशील. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. रामनाम नित्य असावं. हंगामी आणि सिजनल नसावं. बेलापूर सारखं 6 महिने तिकडं 6 महिने इकडं. 6 महिने कोयता आणायचा, भरपूर पैसे आणायचे, 6 महिने पत्ते खेळायचे, नाही ते करायचं, पुन्हा 6 महिने कोयत्यावर द्यायचं. हंगामी हंगामी रामनाम नको. नित्य सत्यामी हरिपाठ अभ्यास नित्य असावं. दुःखाची गोष्ट अशी आहे की सध्या माणसाला, प्रत्येक माणूस पोटाच्या मागे लागलाय. 2 टायमाची भाकरी हेच माणसाचं ध्येय बनलंय. सगळे, प्रत्येक चांगला शिकलेला अडाणी कोणते थरात जा. का बरं इथं 10-5 माणसं आहेत, एवढा हॉल तरी भरावा की काय? एवढं का दुष्काळ पडाय का माणसाचा? ते म्हणता बाजारे बाजारे, दामवांना बाजारे बाजारे, काय सगळेच बाजाराला गेले? का दुष्काळ पडलाय माणसाचा? परमात्मा प्राप्तीची ओढ लोकात राहिली नाहीये. देव भेटावा ही इच्छा कोणाची शिल्लक राहिलेली नाहीये. सगळे पोटाच्या मागे लागले. 2 टायमाची भाकरी हेच ध्येय बनलंय, हेच ध्येय बनलंय. पैसा कमावणं, मजा मारणं, देव भेटावा याची ओढच राहिली नाही. पोटाच्या मागे लागले. नरवारे बोलले, केवळ देह भरण हे जाण उघडी नागवण. जो भाकरीच्या मागे लागतो म्हणजे आपण आपल्याला नागव करून घेतो. देह भरण हे जाण उघडी नागवण. मनुष्य जन्म भोगासाठी नाही, हा त्यागासाठी आहे. मनुष्य जन्म हा जंक्शन आहे. जसं रेल्वेच्या जंक्शनहून प्रत्येक रेल्वे पुढे जाते, तसं मनुष्य जन्म हे जंक्शन आहे. आणि या मनुष्यरूपी जंक्शनातून पुढच्या योनी फिरत असतात आणि लक्ष 84 योनीचा प्रवास करत असतात. आणि हा 84 लक्ष योनीचा प्रवास टाळण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. याचा दुसरा तिसरा काही उद्देश नाहीये. पाय पा देहाच्या गावा आलिया, देहाच्या गावा आलिया, जाया लागी पांडवा तो कार्यार्थ वागवा सांडवणीय. देहाच्या गावा जाया लागी आलिया पांडवा तो कार्यार्थ वागवा सांडवणीय. इथं येण्याच्या वेळेसाठी करले. पाय पहा देहाच्या गावा जाया लागी आले पांडवा तो कार्यार्थ वागवा सांडवणीय, अशी उभी.
इथं येणं जे घडलंय ते एवढ्यासाठीच घडलंय, 84 लाख योनीचा प्रवास टाळण्यासाठी. अन्यथा मनुष्य जन्माचा दुसरा उद्देशच नाहीये काही. पण माणसं नेमकं हे विसरतात. या योनीतून पुढच्या योनी फिरतात आणि 84 लाख योनीचा प्रवास करतात. तर हे 84 योनीचा प्रवास आम्हाला टाळायचा आहे. यासाठी मरण समय मुखात राम नाम यावं, तो 84 लाख योनीचा प्रवास टाळला जातो. मरताना एखाद्या अन्न पदार्थावर वासना गेली, याचा अर्थ असा होता की आयुष्यभर अन्न चव घेऊन खाल्लं आणि तोच संस्कार बलवान ठरला. मोठी मौज असते बघा. एखादा म्हातारा माणूस मरायला लागले, लेकीवाळी मोठ्या सोंगाड्या असतात. मला कुणाला नाव ठेवायचं नाही, आम्हाला लेकीवाळी माय बहिणी मला बी आहेत, पण मोठे सोंगाड्या असतात लेकीवाळी. म्हातारा मरायला लागले, जवळ जाऊन बसत्याल. अंत घडी आलेली, शेवटची वेळ आलेली. दादा काय खावा वाटतंय? लेक विचारणार बापाला, लाड लाड. ती माझ्या सासरून आलेली असते ना पळत, बाप मरायला लागलाय, उशाला बसती काना, दादा काय खावा वाटतंय? दादा म्हणतो कोंबड. दादा म्हणतो कोंबड. लेक तयार करते, कोंबड शिजून देते दादाला. पुढच्या जन्मात दादा कोंबड्याच्या जन्माला जातो आणि कुकूची पहाट बाग देतो. दादा कोंबडा होतं आणि मरणी जायचे आठवले. मरताना दादा म्हणला कोंबड्या खायचं, कोंबड्या खाल्लं, दादा मेला. मरताना कोंबडा चित्तात आला, दादा कोंबडा झाला. तो संस्कार बलवान ठरला. तुम्ही ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते. मरताना कोंबड्यावर वासना गेली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, नाथ बोलले. मरताना कोंबड्यावर वासना गेली, कोंबडं खावं वाटलं ना, आयुष्यभर प्रेमानं कोंबडेच खाल्ले. मरताना कोंबडं चित्तात आलं, पुढच्या जन्मी तुम्ही कोंबडं झाले. कोंबडं होण्यासाठी जन्म आहे का आमचा? तुम्हाला कोंबडे व्हायचे का? बाग द्यायचे का पाठ? का मुंडक्यावर सुरी ठेव? कोंबडं झालं म्हणजे मुंडक्यावर सुरीच आहे, काठीक तयारच आहे. कोंबडं व्हायचंय का? दादा कोंबडा झाला. हा, जीवन व्यर्थ केलं. यासाठी मनुष्य जन्म नाहीये. मरताना मुलाची आठवण आली, मुलाचं नाव घेतलं, बाप मेला. पुत्र संस्कार बलवान ठरला, आयुष्यभर मुलावर प्रेम केलं, देवावर नाही, सिद्ध झालं. मरताना बैल चित्तात आला, बैलावर प्रेम केलं, पुढच्या जन्मात बैल चित्तात आला, पुढच्या जन्मात तुम्ही बैल झाला. एखादं झाड चित्तात आलं, पुढच्या जन्मात तुम्ही झाड झालात. कुत्रं चित्तात आलं, पुढच्या जन्मात तुम्ही कुत्रं झालात. मरताना पैसा चित्तात आला, पुढच्या जन्मात तुम्ही धातू झालात, खनिज झालात. मरताना जे चित्तात येईल ती वस्तू पुढच्या जन्मात बनावी लागते आणि तीच वस्तू चित्तात येते जिच्यावर जीवनभर सर्वात जास्त प्रेम केले, ती चित्तात येते. पुढच्या जन्मात तुम्हाला ती वस्तू बनावीच लागते. मग रामनामावर प्रेम करा ना, राम चित्तात येईल. राम म्हणाल प्राण त्यागाल, पुढच्या जन्मात तुम्ही राम बनाल. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. एकदा एक म्हातारं मरायला टेकलं, बेहोश झालं आणि मरताना मेलं नाही, पण मरता मरता थोडस बेहोश झालं आणि तोंडातून एक शब्द निघाला, वाके, आणि म्हातारं बेहोश झालं. वाके. आता भवतालचे सोंगाडे असतात, ज्याचं मेलंय त्याला वेगळं दुःख, पण भवतालचे उचकिणारे भरपूर असतात, औषध औषध जमलेले. अरे म्हणले फलाण्या म्हातारं मरताना वाक्य म्हणले आणि त्याने बेहोश झाले, मेलं नाही, अजून धुडधुडी चालू आहे म्हणले. त्याला वाक्य म्हणजे काहीतरी गुप्त धनाबद्दल बोलायचं असेल रे, कुठं पुरून ठेवलंय काही ते सांगायचं असेल, डॉक्टरला बोलवा. वाक्य शब्दाचा जुन्या काळात वाक्य म्हणजे चांदी, वाक्याचा अर्थ चांदी बी होतो. वाक्याचे तोडे, वाक्याच्या दंडाळ्या मंडळ्या, वाक्य म्हणजे चांदी. अरे ते वाक्य म्हणल्यावर काही ते चांदी सोन्याबद्दल बोलायला दिसते त्याला, ते वाक्य म्हणलं बेहोश झाले. अरे डॉक्टरला बोलवा एखाद्या, त्याला शुद्धीवर राहणार काय म्हाताऱ्याला विचार. ते माणूस गेला डॉक्टरकडे, आणलं बोलून. डॉक्टर मीच होतो, डॉक्टर भागवत मोठे, आलोच होतो वडवणीत, दामोन आलोच होतो वडवणीत, मलाच बोलवलं डॉक्टर भागवत मोठे. मी आलो, हा स्टेथो लावला, आळा लावला, आपली तापडी गुळाची पापडी, म्हातारा खालीवर केलं, उलतं पालतं एखादं इंजेक्शन दिलं, म्हातारा मी शुद्धीवर आणलं की लगेच पोरगा गेलं चढ. म्हणले बाबा तुम्ही म्हातारा बेहोश होताना वाक्य म्हणले, ते वाक्य म्हणजे काय? ते वाक्य म्हणजे काय? म्हातारा हळूच म्हणते, बाबा वाक्य म्हणजे वासरानं केरसुनी खाल्ली.
वा म्हणजे वासरू, के म्हणजे केरसुनी, वासराने केरसुनी खाल्ली आणि म्हातारा मेलं. एवढा शब्द तोंडातून निघाला, म्हातारा मेलं. मारताना वासरून केरसुनी जर तोंडातून निघालं तर एक तर वासरू व्हाल, नाही तर केरसुनी व्हाल. शिंदाडाच्या झाडावर केरसुनी सिंधाडाची असते, झाडू. शिंदाडाच्या जन्माला जाल, नाही तर वासरू व्हाल. वाक्य म्हणून मेलं. मनुष्य जन्म फोल ठरतो. यासाठी मनुष्य जन्म नाहीये वाक्य म्हणून बनण्यासाठी. वासरू व्हाल नाही तर सिंधाड व्हाल, झाडू बनण्यासाठी. बरेचशी माणसं बोलतात की आमच्या मागं एवढं काम आहे, एवढं काम आहे, एवढं काम आहे. आम्हाला रामनाम घ्यायला वेळच मिळत नाही. आम्हाला रामनाम घ्यायला वेळच मिळत नाही. आम्हाला रामनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोने कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलल्यासारखं आहे. माझं वाक्य पुन्हा आहे का? जी माणसं म्हणतात आम्हाला रामनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोने कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलल्यासारखं. सकाळी नवऱ्याने आंघोळ केली, देवपूजा झाली, बायकोची आंघोळ झाली, चहा झाला, नवऱ्याची नजर सहज बायकोच्या कपाळावर गेली. नवऱ्याला वाटलं सहज विसरली असेल, बायकोने कुंकू लावलं नव्हतं, टिकली लावली नव्हती. नवऱ्याला विसरली असेल धावपळीत. 8ची वेळ, 8:30 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, बायको तशीच पांढऱ्या कपाळाला कुंकू नाही. 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले. आता याचं पिताळ खवळलं, याचं पिताळ खवळलं. बायकोला म्हणलं इकडे आली. हो म्हणले का ग? 8 वाजता आंघोळ केली, 8 वाजले, 9, 10, 11, 12, 2 वाजले, तुझ्या कपाळाला कुंकू नाही का ग? म्हणले मालक मला सवडच मिळत नाही. माग असं कोणी एक ठोका टाकला कानपडा. गाडवीचे म्हणले जा सगळे 50 कामं सोडून पहिलं कुंकू लाव. म्हणले पहिलं कुंकू लाव, मूर्ख आहेस का? बायकोनं 50 कामं सोडावेत ना ती कुंकू लावावं तर ती बायको, तिचं सौभाग्याचं लक्षण आहे. आम्हाला रामनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं म्हणणं म्हणजे बायकोने कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलल्यासारखं. 100 कामं सोडावीत आधी स्नान करावं, 1000 कामं सोडावीत आधी भोजन करावं, 1,00,000 कामं सोडावीत आधी दान करावं, 1 कोटी कामं सोडावीत आधी हरिनाम घ्यावं तर तो शहाणा, तर तो शहाणा. पुन्हा एकदा सांगतो, 100 कामं सोडावीत आधी स्नान करावं, 1000 कामं सोडावीत आधी भोजन करावं, 1,00,000 कामं सोडावीत आधी दान करावं आणि 1 कोटी कामं सोडावीत आणि आधी रामनाम घ्यावं, आधी रामनाम घ्यावं. याच्याही पुढे जाऊन आमच्या संतांनी अजून सोपं केले. नरवाराय तुकोबारायने अजून सोपं केले. तुकोबाराय बोलले बाबा तुला कामही सोडायची गरज नाही. डॉक्टर मोठे बोलले ना काम सोड, तुकोबाराय बोलले मी सांगतो कामही सोडायची गरज नाही. तुकोबाराय बोलले कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अरे कामही सोडू नको, हाताला काम आणि मुखाला राम दे. आपली वाणी ज्यावेळेस बंद आहे त्यावेळेस हात चालू आहे, पण मुखानं किंवा मनातली मनात मानसिक जप आम्ही करू शकतो. हाताला काम आहे, मुखाला राम द्या, चालू द्या. फक्त कुणाशी बोलतोय तेव्हाच तुमचा जप बंद होईल, बाकी तुमचा जप चालू शकतो. हाताला काम आणि मुखाला राम. काम बंद करायची गरज नाही, वेगळा वेळ काढायची गरज नाही. नरवराय बोलले असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी. हो, हात वर करून सांगतात मला वेदशास्त्र की संसारात राहा पण जिभेला वेग दे. तंबाखू खायला नाही, जिभेला वेग दे. तंबाखू खायला नाही, रामनाम घ्या. असोनी संसारी जिवे वेगी कोडी, जिभेला वेग द्या म्हणजे कशासाठी? रामनाम घ्या, रामनाम घ्या. एकदा एक मनुष्य स्मशानातून चालतोय, सहज गेला काही कामानिमित्त स्मशानात जाण्याची पाळी आली. पायाखाली एक हाड आलं, त्या हाडातून एक आवाज आला. त्या हाडातून एक आवाज आला, त्या माणसाला ताकीद देते ते हाड खालून, इन्सान. खालून ते हाड बोलू लागले. ते हाड तुडीत होता मनुष्य, हाड बोलू लागलं, जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. काय म्हटलं हाड? जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. हे माणसा म्हणले माजू नकोस, मला तुडू नकोस. एकेकाळी मी तुझ्यासारखाच माणूस होतो. हम भी कभी इंसान थे, जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. माजू नको म्हणले, मला तुडू नको. एकेकाळी मी तुझ्यासारखाच माणूस होतो.
पण आज मी स्मशानात मसनवाट्यात हाड बनून पडलोय. का? मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदाही रामनाम घेतलं नाही. मी चुकलो. मनुष्य तू तरी चुकू नको, रामनाम घे, अन्यथा तुलाही माझ्यासारखं मसनवाट्यात हाड बनून पडावा लागेल. इंसान जरा संभल के चल, हम भी कभी इंसान थे. रामनाम जर घेतलं नाही तर मसनवाट्यात हाड बनून पडावं लागेल. ते हाड सांगतंय मी चुकलो, कधी रामनाम घेतलं नाही. काय वेळ आली, मसनवाट्यात हाड बनून पडलो. तूही हाड बनून पडशील मसनवाट्यात जर राम नाही घेतलं असतं. चुकू नको, रामनाम घे, अन्यथा माझ्यासारखी पाणी तुझ्यावर येईल. रामनाम घ्या. सगळं करा पण केंद्रस्थानी राम ठेवा आणि मग करा. रामनामाला पाठमोरे होऊ नका, रामनाम विसरू नका. नित्य भोका, हाताला काम आणि मुखाला राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम. रामनाम घ्या. जीवनाची सायंकाळ आली तरी मनुष्य रामनामाकडे झुकत नाही. मोठी मौज असते. 5-50 माणसं चव्हाट्यावर बसतात, 10-20 माणसं नाना प्रकारच्या सटरफटर इकडे तिकडच्या गप्पा आणतात. अमका आला, तमका गेला, हिचं हे त्याचं ते काथ्याकोट करत बसतात. पण एकदाही त्यांच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. ननवराय बोलले, रागा बोलले, 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी रया. शिकी तुझे तोंड तुझं वैरी रया. अरे माणसा, तुझं वैरी दुसरं कोणी नाही म्हणले. तुझं तोंड तुझं वैरी आहे. 50 अक्षरे करीशी बरोबरी, 100 अक्षर तोंडानं बोलशील पण त्या अक्षरात एकदाही देवाचं नाव येत नाही. माणसा मूर्खच म्हणले. शिकी तुझे तोंड तुझं वैरी आहे. माणसा, तुझं तोंड तुझं वैरी आहे, जग नाहीये. का वैरी आहे? त्या तोंडात राम येत नाही. ते चर्मकाचे कुंड आहेत. आत्मारात बोलले, अरे पाडा ते चर्मकाचं कुंड आहे म्हणले. अरे रामनाम घे म्हणले. आयुष्याची सायंकाळ आली तरी मनुष्य रामनामाकडे झुकत नाही. कबीर महाराजांना आम्हाला जागं केले एका अभंगातून. कबीर बोलले, अरे म्हातारपण यायलंय, तरुणपण तर गेले, आता तरी रामनाम घे. कबीर बोलले, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे बा, रामनाम कधी घेशील? रामनाम कधी घेशील? म्हातारपण यायला लागलंय. बाचपन खेळ गवाया, लहानपण खेळण्यात गेलं. बाचपन खेळ गवाया, जवानी में काम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. लहानपण खेळण्यात गेलं, पुढे आलं तरुणपण स्त्री भोगात गेलं. जवानी में काम, स्त्री भोगात गेलं. आता पुढे आलं म्हातारपण. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे. लहानपण खेळण्यात गेलं, ते झाडायचं बंद करा. लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं, पुढे आलं म्हातारपण. म्हातारपणी अंगाला थर कापड सुटलं. बसली जागा उठवणार, काठीवर म्हातारा थरथर कापू लागले, जीभ तोंडात फसू लागलीये, थर कापड सुटलंय. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे, निकल गया अवसान भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे कधी घेशील रामनाम? लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं, अर्ध आयुष्य झोपीत गेलं, उरलं काय? कधी घेशील रामनाम? म्हातारपण आलं, थरकापरं सुटलं, जीभ आला ना, कधी राम म्हणशील? दुर्दशा आहे जीवनाची. वाया येर सार हरे वीर, व्यर्थ होतं जीवन. यशोदा मैया ज्यावेळेस भगवंतानं गोकुळ सोडलं, राम कृष्णाने बलराम, त्यावेळेस कृष्ण प्रभू 11 वर्षाचे होते. किती वर्षाचे? गोकुळ सोडलं आणि मथुरेला चालले. गोकुळ कायमच सोडला आणि गेले. त्यावेळेस बालकृष्णाचं वय 11 वर्षाचं.
जाताना प्रभू मैयाला म्हणले, हे यशोदा मैया, मी आता चाललोय, परत येईल नाही येईल, भेट होईल नाही होईल सांगता येत नाही, तू माझ्याकडून काहीतरी मागून घे. कोण बोलतंय? बालकृष्ण 11 वर्षाचे यशोदा मैयाला बोलताय. यशोदा मैयाने काय मागितलं असेल? 1000 गाई, दुधाचे डेरे, लोण्याची गोळे, 22 कोटी रुपये. काही नाही मागितलं. एकच मागितलं, जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो. काय मागितलंय? जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो. सावला म्हणजे कृष्ण. सावला म्हणजे कृष्ण. जेव्हा मी मरत असेल, माझे प्राण चालले असतील, त्यावेळेस कृष्ण तू माझ्या चित्तात येऊन उभा राहा. एवढंच दे मला, बाकी काही नको. बांधलं देवाला इथं यशोदा मैयानं. भगवंत तथास्तु म्हणाले. मरण समय यशोदा मैया शय्यावर पडली. मरण समय कृष्ण परमात्मा येऊन चित्तात उभं राहिले. यशोदा मैया कृष्णाला बघते, कृष्णाला न्याहाळत न्याहाळत कृष्ण 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 म्हणत प्राण त्यागते. कृष्ण स्वरूप होते, परत तत्वात विलीन होते. कृष्ण म्हणून प्राण त्यागला तुम्ही, कृष्ण स्वरूपच होता. जे कृष्णाचे होय जे आपण, ते कृष्णची होय आपली अंतकरण. जे संकल्पाचे अंगण ओळखती सिद्धी. कृष्ण 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 म्हणत प्राण त्यागला, कृष्ण स्वरूप झाली, परत तत्वात विलीन झाली. कृष्ण म्हणून प्राण त्यागला, राम म्हणून प्राण त्यागला. तुम्ही राम स्वरूप होता, कृष्ण स्वरूप होता. आणि राम आणि कृष्ण स्वरूप होणं म्हणजेच मोक्ष, म्हणजेच परमात्मा बनणं, देव बनणं. देव बनण्याची ही सोपी युक्ती. मरताना राम म्हणून प्राण त्यागा, तुम्ही देव बनता, तुम्हाला मोक्ष लाभतो. आम्हालाही मरताना कृष्ण आमच्या चित्तात उभा करता आला पाहिजे. लेकरं बाळ, झाडं झुडपं, जनावर ढोरं वाके वासराने केरसुनी खाल्लीन कायनून बायनून असलं उभं करायचं नाही. झाडं झुडपं मरताना झाडू केरसुनी बंद करावी. मरताना याच्यात रेकॉर्ड होतं ते. मरताना मावशी झाडाचं बंद करा. मरताना आम्हाला कृष्ण चित्तात उभा करायचा आणि कृष्ण नाम स्मरून प्राण त्यागायचा आणि कृष्ण स्वरूप बनायचं. यासाठी आटापिटा आहे. आयुष्यभर राम भोका, कृष्ण भोका. काही लागत नाही त्याला, वेळ नाही, काळ नाही. है ना? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला काही लागत नाही. जिथं आहे तिथं गोका, फक्त गोका. आणि जर गोखला नाही, कृष्ण गोखला नाही, राम गोखला नाही, तर तुकोबराय बोलले, जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. याचा अर्थ असा होतो, आपलं शरीर एक मुद्दल आहे. बघा तुम्ही, एखादा व्यापारी किंबहुना सावकारीचा धंदा करणारा मनुष्य एखाद्या माणसाला जर पैसे व्याजाने दिले आणि ते लबाड निघलं, गावगुंड निघलं, तर ते लबाडाचे, ते पैसे बुडवायच्या गोष्टी करू लागतात. सावकार घाबरतो, सावकार त्याच्या पाया पडतो, बाबा राहिलो व्याज, पण कमीत कमी मुद्दल तरी दे, तुला हात जोडतो, कमीत कमी मुद्दल तरी दे, राहिलं व्याज. त्याच्या पाया पडतो की सावकार. तसं तुकोबाराने आम्हाला सावध केले. तुकोबाराने आम्हाला सावध केले. राहिला स्वर्ग, राहिला मोक्ष, पण या देहाच्या बळावर पुन्हा मुद्दल, हा देह तरी पुन्हा मिळवा. या देहाच्या बळावर स्वर्ग मिळतो, या देहाच्या बळावर मोक्ष मिळतो, या देहाच्या बळावर त्याच्या अलीकडचा वैकुंठही मिळतो. राहिलं हे मिळवायचं, पण या देहाच्या बळावर पुन्हा कमीत कमी हा मुद्दल, राहिलं व्याज, राहिलं व्याज, पण मुद्दल मनुष्य जन्म तरी मिळवा, एवढं तरी चांगलं वागा. अन्यथा जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. हे शरीर एक मुद्दल आहे आणि आम्ही मुखानं घेतलेलं रामनाम या शरीरावर मिळवलेलं व्याज आहे. माझं वाक्य बारकाई नाही आहे. आपलं शरीर एक मुद्दल आहे आणि या शरीरानं घेतलेलं रामनाम या शरीरावरचं व्याज आहे.
पंखे बंद करा, गरज नाही. हे रामनाम जर सकाम भावनेने घेतलं, हे रामनाम जर सकाम भावनेने घेतलं तर तुम्हाला स्वर्ग लाभतो. आणि हेच रामनाम निष्काम भावनेने घेतलं, ईश्वरार्पण बुद्धीने घेतलं तर तुम्हाला मोक्ष लाभतो. परंतु रामनामाच जर घेतलं नाही, रामनामाच घेतलं नाही तर तुम्हाला स्वर्गही मिळत नाही, तुम्हाला मोक्ष मिळत नाही, तुम्हाला नरकाला जावं लागतं आणि मुद्दल नरदेह सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, कामाचे निबळे विषय शिव पायसळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. ज्ञानोबा, कामाचे निबळे विषय शिव पायसळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. उद्धार नाही म्हणजे मोक्ष मिळत नाही, विषय ना स्वर्ग, त्याला स्वर्गही मिळत नाही, मोक्ष मिळत नाही, आणि विषय भोगायला पुन्हा हा मनुष्य जन्मही मिळत नाही, तो सरळ नरकाला जातो. याला म्हणतात जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. या मृत्यूनंतर पुन्हा किमान राहिला राम बनणं, मोक्ष मिळणं किंवा स्वर्ग मिळणं, किमान हे शरीर तरी पुन्हा मुद्दल स्वरूपात मिळावं. राहिलं व्याज, बुडवलं व्याज, पण मुद्दल तरी दे रे बाबा. लबाडाला म्हणायचं मुद्दल तरी दे, नको देऊ व्याज. ते व्याजरूपी स्वर्ग आणि मोक्ष राहिलं बाबा, पण मुद्दल शरीर तरी मिळावं, एवढं तरी माणसाने चांगलं वागावं. अन्यथा तुकोबा बोलले, जन्मायुने काय केले तुवा मुद्दल गमावले. त्याला सरळ नरकाला जावं लागलं, मोक्ष आणि स्वर्ग तर लांबच राहिले. त्यांनी रामनाम भोगलं नाही त्यांनी, म्हणून रामनाम भोगा. एकदा एक बाई होती, भाजीपाला विकायची, गरिबीतली होती. तिच्या पक्षी फक्त 8 आणे भांडवल होतं. किती? 8 आणे. 8 आणे घ्यावेत, बाजारात जावं, 8 आण्याचा भाजीपाला घ्यावा आणि तो दाम दुपटीने विकावा. 8 आण्याचे 16 आणे करावेत, 8 आण्याचे 8 आणे करायचे म्हणजे 16 आणे करायचे. घरी यावं, ते वरचे 8 आणे त्यांनी घर खर्चात खर्च करावेत. जे 8 आणे मुद्दल आहे ते तसंच ठेवावं. पुन्हा दुसऱ्या दिवशी बाजारात जावं, त्याची भाजी घ्यावी, पुन्हा दामदुपटी निकावी, 16 आणे करावेत. वर आले 8 आणे घर खर्चात खर्च करावेत, 8 आणे मुद्दल राहिले, पुन्हा बाजारात जावं, भाजी घ्यावी, दामदुपटी निकावी, आलेल्या 8 आणे वरचे घरी खर्चावेत, 8 आणे ठेवावं. हा क्रम तिचा खूप दिवस चालला. मध्येच एकदा दिवाळी आली. लहान लेकर आईकडे गेले आणि म्हणाले, आई सगळ्यांनी टिकल्या घेतल्यात, फटाके घेतलेत, पिस्तूल घेतलेत, आई आम्हाला दे ना का पिस्तूल घेऊन. प्रेमाच्या पोटी आईने 1 आण्याचा पिस्तूल आणि टिकल्या लेकरांना घेऊन दिल्या. मुद्दल 8 आण्यातून 1 आण्याच्या टिकल्या आणि पिस्तूल घेऊन दिला. आता 8 आण्यातून 1 आणा खर्च झाला, पिस्तूल टिकल्याला, खाली किती उरले? 7 आणे. 7 आणे घेऊन दुसऱ्या दिवशी बाजारात गेली. बाई इमानदार होती, दाम दुपटीनेच विकायचं. 7 आण्याची भाजी घेतली, 7 आण्याने विकली दाम दुपटीने. पहिले 8 आण्याची घेऊन 8 आणे दाम दुपटे, आता 7 आणेच उरले. 7 आण्याची भाजी दाम दुपटीने विकली, 14 आणे आले. नियम घरचा 8 आणे खर्च करायचे. 14 आण्यातून 8 आणे गेले, खाली उरले 6 आणे. गणित पक्का असेल तुमचं. खाली उरले 6 आणे. 6 आणे घेऊन दुसऱ्या दिवशी बाजारात गेली, दामदुपटीने विकली, 12 आणे आले. घरी आले, 8 आणे खर्च केले, 12 आण्यातून 8 आणे गेले, खाली उरले 4 आणे. दुसऱ्या दिवशी 4 आणे घेऊन बाजारात गेली, दामदुपटीने विकलं, आले 8 आणे. घरी आली, 8 आणे खर्च केले, खाली काय उरले? 8 आणे खर्च केले, खाली काय उरले? याला म्हणायचं जन्मायुने काय केले तुवा मुद्दल. का बाईचं मुद्दल संपलं, पासमारीची पाळी आली, आमचे मुद्दल संपले. माणसानं मेल्यानंतर, आपण मेल्यानंतर किमान लोकांनी एवढं बोलू नये की बरं मेल्यावर नालायक होतं, बरं मेलं, एवढं तरी म्हणून घेऊ नये. एवढं चांगलं वागावं. राहिला मोक्ष स्वर्ग, मोठमोठ्या गप्पा राहिल्या, या गप्पा सगळ्याला पेलण्यासारख्या नाही आहेत, राहिल्या बाकीच्या गप्पा मोक्षाच्या स्वर्गाच्या. पण एवढं तरी चांगलं वागावं की मेल्यानंतर कुणी आपल्याला म्हणू नये साला बरं मेलं, लय नालायक होतं. एवढं तरी लोकांनी आपल्याला म्हणू नये, एवढं चांगलं वागावं. म्हणून तुकोबा राय बोलले, बाबा राहिला स्वर्ग, राहिला मोक्ष नको मिळू, पण किमान मुद्दल हे शरीर तरी पुन्हा मिळेल, एवढा तरी चांगला वाग.
पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. अन्यथा एकदाही रामनाम नाही घोकलं तर स्वर्ग आणि मोक्ष तर गेलाच गेला म्हणले लांब, पण तू सरळ नरकाला जाशील. आणि तुला मुद्दल मनुष्य देहही मिळायचं नाही. कारण हे शरीर, मनुष्य शरीर एक मुद्दल आहे आणि या शरीरानं घेतलेलं रामनाम याच्यावरचं व्याज आहे. हे रामनाम सकाम भावनेने घेतलं तर स्वर्ग मिळतो, निष्काम भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने घेतलं तर मोक्ष मिळतो. आणि कधीच रामनाम नाही घेतलं तर मनुष्य सरळ नरकाला जातो. त्याला मुद्दल मनुष्य देहही मिळत नाही. म्हणून तुकोबा बोलले, जन्मायोने काय केले, तू मुद्दल गमावली. म्हणून रामनाम घ्या, मुद्दल तरी गमवू नका. पण एवढ्यावर थांबू नका. या मुद्दलावरच्या व्याजानं स्वर्ग फडतोस नको आपल्याला. आपल्याला मोक्षाकडे जायचे. राम म्हणून प्राण त्यागा आणि राम मिळवा, राम बना, मोक्ष मिळवा. शेवट एकदा भगवंताला अर्जुनाला गीता सांगताना एक शंका आली. अर्जुन थोडा शाशंक दिसला. याच अध्यायाच्या शेवटी भगवंताने सिद्धांत मांडले, हे जे मी बोललो आता ते. आणि अर्जुन थोडा शाशंक दिसला याच अध्यायाच्या शेवटी. मी शेवटला आलोय, भगवंताला अर्जुन शेवटी शाशंक दिसला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अर्जुन, तू शाशंक दिसतोयस, कारण तुला माझ्या गोष्टी कळाल्या नाही का, पटल्या नाही? म्हणले, देवा एक सवाल करा वाटते, प्रश्न. म्हणले, काय कर ना. म्हटले, तुम्ही ते सांगितले बा की मरणसमयी ज्या वस्तूवर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केलंय, मरणसमयी ती वस्तू चित्तात येऊन उभं राहते, पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. पण म्हणले, मरण कधी येईल हे कुणाला माहिती आहे? एखाद्या गाडीमध्ये आम्ही प्रवास करतो, ऍक्सिडेंट आला, अचानक गचकते, माणूस मरते, पता लागत नाही, झोपीतच मरून पडते, कुठेही मरते. आणि ते मरताना मग ते राम कसा आठवावा, आणि आम्ही राम कधी म्हणा, समजा का झोपीतच मेलं देवा, तर गावा राम म्हणावा, मरणच कळालं नाही तर राम म्हणा प्राण त्यागावा, हे कसं घडायचं? म्हणले, तुमचं काय बोलणं आपल्याला कळा ना बा. म्हणले, देवा मरण समय राम म्हणून देह त्यागावा हे खरं आहे, पण मरण अचानक येईल, कधी येईल, कुठं येईल, झोपीतच येईल. झोपीत कवा राम म्हणून मला कळेल का? मी सिद्धीवर असेल का? मी कधी राम म्हणून कधी प्राण त्यागू? तुमचा सिद्धांत काय मला पटाना? म्हणले, देवा कसं काय देवा असं? तर भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलंय. म्हणले, अर्जुना अशी शंका घेऊ नकोस की मरण समय राम कधी आठवावा, राम म्हणावं मग प्राण त्यागावा. म्हणले, अर्जुना पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. धनबारा बोलताय, पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्याने माझी आयुष्यभर नित्य सेवा केली आहे, नित्य राम नाम घोकलंय, मरण समय मी त्याचा सेवक होतो. पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. निदान म्हणजे मरण. ज्याने आयुष्यभर मला भोगलंय, राम म्हटलंय, माझी सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक होतो. त्याच्या हृदयात जाऊन उभा राहतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो, जागृती देतो, त्याला बेहोश होऊ देत नाही, त्याची स्मृती जाऊ देत नाही, त्याच्या बुद्धीला चालना देतो आणि रामनाम घेण्यासाठी त्याच्या बुद्धीला जागृती देतो. तो माझा भक्त राम म्हणतो आणि मग देह त्यागतो. ही व्यवस्था मी करतो. का? ते ऋण वैपन देखोनी अंगी, आपुली याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनु त्यागी मी परिचर्या करी. बरोबर आहे. आपुली याची उत्तीर्णत्वा लागी, ते ऋण वैपन देखोनी अंगी, भक्ताच्या तनु त्यागी मी परिचर्या करी. आपली या उत्तीर्णत्वा लागी. जगात कोट्यावधी माणसं आहेत आणि कोट्यावधी माणसं राम गोगताय. कमी अधिक गोकत असतील पण राम गोगताय. आणि देवाचं ब्रीद आहे, एकदाही माझं नाव घेतलं तर तुमचा उपकार माझ्यावर होईल, तुमच्या जीवनात संसारात येऊन मला तो उपकार फेडावा लागेल. म्हणून तुकोबा बोले, दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुकोबा आहे, दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. याच्यावर ऋण झाले म्हणले या नारायणावर. कसलं? तर रामनामाचं आहे. याचं ब्रीद आहे. एकदा राम म्हटलं की त्याचा उपकार त्याला फेडावा लागतो. इथं तर हजारो कोट्यावधी तोंड राम म्हणतायत. हा ऋणात दबलाय म्हणले, यावरी बहुताचे ऋण. हा कधी ऋण फेडेल म्हणले. आणि म्हणून देव बोलतायत की आधीच रामनाम घेण्याचं ऋण माझ्या शिरावर असतंय आणि ते फेडण्यासाठी मी स्वतःहून त्याच्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ येतो. एखादा जर दुष्ट मनुष्य जर कुठं संकटात सापडा, रंगू एके अडलेपणे काकुळती धावा का धावा म्हणे, त्याचे ग्लानी धावणे मज नगडे काही, मग भक्ताही त्याची दशा, मग भक्तीचा सोसू काय असा. म्हणून हा ध्वनी ऐसा नाव आखानावा. ज्ञानोबा आहे. एखादा दुष्ट मनुष्य जर संकटात सापडला आणि त्याने मला आवाज केला, माझा धावा केला, मला आवाज दिला की देवा धाव, देवा धाव, तर दुष्टाच्या मदतीला मी धावतो. जो कधीच माझं नाव घेत नाही, त्याने मला बोलवलं तर त्याच्या मदतीला मी धावतो. तर भक्तासाठी धावणार नाही का? आणि भक्तांनी मला आवाज द्यावा हाही उपकार मला सहन होत नाही म्हणले.
भक्ताही तेची दशा. बघा होऊया का, रंकू एक आडलेपणे काकुळती धावा का धावा म्हणे, तयाची ग्लानी धावणे न घडे माझं काही. मग भक्ताही तेची दशा. तर भक्तीचा सोसू काय असा. एखाद्या दुष्टाने मला बोलवले, कधी नाव घेतले पण बोलवले देवा धाव, मी धावतो म्हणले दुष्टासाठी, कधी नाव घेतलं नाही पण धावलो. आणि भक्तावर जर संकट आलं तर भक्ताने मला आवाज द्यावा मी जावा, त्या भक्तीला काय चव राहिले म्हणले. भक्ताही त्याची दशा, मग भक्तीचा सोजू काय असा. मग भक्तीच कशाला करायची की भक्ताने मला आवाज द्यावा आणि मी जावा आणि त्याची सेवा करावी, हे बोलणं सुद्धा मला सहन होत नाही म्हणले. अशी शंकाही मनात घेऊ नकोस. भक्तांनी बोलवण्याची गरज नाहीये. ज्यांनी आयुष्यभर माझी सेवा केली पाहिजे, नित्य सेवेला मी निदानी सेवक होय, न बोलवता जातो. ज्यांनी आयुष्यभर माझी सेवा केली, रामनाम घेतलंय, न बोलवता जातो, त्याच्या चित्तात उभा राहतो, त्याला दर्शन देतो, त्याच्या बुद्धीला जागृती देतो, राम म्हणायला होतो आणि राम म्हणून त्याला प्राण त्यागायला होतो आणि पुढच्या जन्मात तो राम होतो. म्हणून अर्जुना शंका घेऊ नको. म्हणून आपल्याला सहज शंका येऊ शकते किंवा डॉक्टर साहेब बोलून गेले, राम म्हणल्यावर घोकला तर मरण समय राम चित्तात येतो आणि पुढच्या जन्मी तुम्ही राम म्हणता आणि झोपीत मरण आलं तर एखादं तुमची माझ्या मागे चर्चा सुरू होते. त्याचं उत्तर त्याचं एवढ्या करता मी सांगितलं. किती शंका घेऊ नका. देवावर आधीच उपकार आहे. देवाळ खाऊन नारायण आधीच उपकार आहे. तो उपकार फेडण्यासाठी आधीच जाऊन चित्तात उभा राहतो, जागृती देतो, नाम घ्या म्हणतो आणि प्राण त्यागायला होतो. सुखरूप आपल्याकडे घेऊन जातो. म्हणून काळजी करू नका. हुकून चुकून रामनामाचा अभ्यास जर कमी पडला तर त्याने चिंता करू नका, चिंतायुक्त होऊ नका. जसा एखादा दगड फोडायला घेतला आपण, 9 घाव घातले फुटला नाही, 10व्या घावाला फुटला. याचा अर्थ पहिले 9 घाव व्यर्थ गेले नाही, ती 10व्या घावाच्या यशाची तयारी ठरली. तसं या जन्मात रामनामाचा अभ्यास केला आणि मरताना रामचित्तात आला नाही किंवा रामनाम स्मरणात आलं नाही, आपला प्राण सुटला, दुःख मानू नका. हा या जन्मेतला अभ्यास पुढच्या जन्मी कामी येईल. एखादा जन्म कमी अधिक धरावा लागेल. हा अभ्यास पुढच्या जन्मी कामी येईल जर कमी पडला तर. 9 घावानं दगड फुटला नाही, 10व्याला फुटला. 9 व्यर्थ गेले नाही, 10व्याच्या यशाची तयारी ठरली. या जन्मात देव घोकलाय पण आला नाही चित्तात, रामनाम स्मरणात येऊन प्राण सुटला नाही, काळजी करू नका. हा अभ्यास पुढच्या जन्मी कामी येतो. हा पुढच्या जन्माच्या यशाची तयारी ठरेल. पुढच्या जन्मात मी राम म्हणून प्राण त्यागाल आणि रामस्वरूप बना. म्हणून दुःखानं दबून जाऊ नका की राम आठवेल का, येईल का आणि माझा अभ्यास कमी आहे का जास्त नाही. एक जन्म अजून लागेल, पुढच्या जन्मात येईल. आपल्याकडं मोठ्या विचित्र कल्पना पडल्या. मनुष्य मेला आणि 10व्याच्या पत्रिका जर छापायच्या असतील तर ते प्रत्येक मनुष्य कसला चांगला असो वाईट असो त्याच्या पाठीमागे असतं स्वर्गीय, कैलासवासी, वैकुंठवासी. त्याच्या काय बापान ठेवले वैकुंठ. आयुष्यावर पाप केले, लोकांचे मुंडके मोडले, खुनं केले, डाके टाकले, लोकांच्या याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, कोट्यावधी रुपये लबाडीने लुटले आणि मेल्यावर पाठीमागं वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, अमके अमके यांना या दिवशी या मितीला देव आज्ञा झाली आहे तरी गोड जेवण भरपूर खाण्यासाठी यावे. त्याच्या बापान ठेवला का वैकुंठ, त्याच्या बापान ठेवला का स्वर्ग. नानाबारा बोलले आणि मरणी जायचे आठवे तो त्याची गती ते पावे. मरण समय जी वस्तू चित्तात येईल, जे आयुष्यभर आवडीने केले ते चित्तात येईल आणि जे चित्तात येईल ती वस्तू बनावं लागेल. आयुष्यभर लोकांचे मुंडके मोडले, पैसा लुटला, पैसा चित्तात येईल. एखादा लोखंडाचा धातू होईल. कशावर प्रेम केलं ती वस्तू चित्तात येईल, त्या वस्तूच्या जन्माला जाईल. इथंच कुठंतरी झाड झुडूप किडा मुंगी कोलकुत्र होऊन फिरत असतंय. कारण वासना जशी असेल, जशी वासना चित्तात येईल, जन्म घेणे लागे वासना. जी वस्तू प्रेम केलं ती चित्तात येईल, त्या वस्तूच्या जन्माला जाईल. पण फुकट लावायचं. वैकुंठवासी अमके अमके, कैलासवासी अमके. ते कैलासात जात नाही, वैकुंठात जात नाही, स्वर्गात जात नाही, ते इथंच कुठेतरी कुत्रे मांजर म्हणून फिरत असते. कारण त्यांनी कधी राम घोकलाच नाही तर राम कसा चित्त आले. राम चित्तात आला तर तुम्ही वैकुंठाला कैलासाला जाल. कधी रामच घोकला नाही, वाईटच कर्म केले आणि वाईट कर्म केले, राम घोकलाच नाही, राम चित्तात येत नाही, वेगळीच वासना चित्तात येते. कुठला तरी दगड धोंडा येतो, बैल येतो, पैसा येतो, लेकूर बाळ येतो, त्या जन्माला जावं लागतं. म्हणून पत्रिकेवर छापायचं बंद करा. माणूस मेलं वैकुंठवासी, कैलासवासी. आता इथं डुकरं बिकर कुत्रे मांजर होऊन फिरतंय, कशाचं काही कैलास वैकुंठाला. काहीतरी आपल्याकडे धंपक कल्पना पडल्या. म्हणून जागे व्हा. भगवान गीतेच्या 8व्या अध्यायात एक महान सिद्धांत म्हणतात की अर्जुना, एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आटवू धरी अंतकरण तेची व्हायचे. आणि जितेनी अवसरे जे आवडून जीवी मरे, ते मरणाचे मेरे फार होऊ लागे. अर्जुना, की जी वस्तू जिच्यावर तुम्ही आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केले ती वस्तू मरण समय चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. हा सिद्धांत म्हटले.
आणि मग जर असंच असेल तर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम रामनामावर करा. राम जास्त भोगा. मरण समय राम नामच चित्तात येईल आणि राम स्मरून तुम्ही प्राण त्यागाल. राम स्मरून प्राण त्यागला की तुम्ही राम बनाल. राम बनणं हाच मोक्ष. आणि म्हणून जीवन सफल करण्यासाठी ज्ञानोबा संदेश देत आहेत की आणि मरणी जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. कुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे.